राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कॅगकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे। वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा असे आदेश कॅगनं सरकारवर ओढलेले आहेत। महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार पडत असल्याचं निरीक्षण सुद्धा नोंदवण्यात आलंय। 2022-23 या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे। राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेलाय। कर्जाचं हे प्रमाण उत्पन्नाच्या 18.73% आहे। हे प्रमाण 18.14% अपेक्षित आहे, मात्र ते वाढत असल्यानं सरकारच्या तिजोरीवर अधिकचा बोजा वाढणार आहे आणि त्यामुळे कॅगने सरकारला सावधानतेचा इशारा दिलाय। कॅगच्या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। हा 22-23चा अहवाल आता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, तो वास्तववादी राहू द्या। वास्तवाचं भान हरवलेलंच हे सरकार आहे। 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय कळणार आहे? पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते, ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते। तर यावरून रोहित पवारांनीही अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। काय म्हणतात रोहित पवार, एक नजर टाकूया। जाहिराती आणि प्रसिद्धीवर होणारा वारेमाप खर्च, प्रत्येक विभागात होणारी कमिशनखोरी, राजकीय तडजोडीसाठी येणाऱ्या पुरवणी मागण्यांमुळे आर्थिक स्थितीचा पूर्णतः बोजवारा उडालाय। अजितदादा स्वतः शिस्तप्रिय असले तरी सहकारी पक्षांच्या नेत्यांना, स्वपक्षीय आमदारांना जपताना होणारी कसरत त्यांच्या शिस्तीवर वरचढ होताना दिसते। सरकार अशा प्रकारे राजकीय स्वार्थ बघत असेल तर राज्याचं भविष्य अंधारमय आहे। राज्याचे उद्योग भविष्य अंधारमय असेल याचा सरकारने विसर पडू देऊ नये। राज्याचे अर्थमंत्री आणि ज्यांच्या नजरेखालून अर्थमंत्र्यांची प्रत्येक फाईल चेक होते ते उपमुख्यमंत्री कॅगच्या अहवालाला सिरियस घेतील का, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे।